नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज हा वीकचा नवीन वीक सुरू झालेला आहे. तुम्ही दिवाळीचा व्लॉग पाहिलाच असेल. आय होप तुम्हाला आवडला असेल दिवाळीचा व्लॉग. आणि वीकडेला मी सहसा कधी शूट करत नाही, पण कारण हा विंटरचा पहिला स्नो पडतोय आणि मला राहवलं नाही, म्हटलं मी थोडंसं शूट करणार आहे. कारण वेदांत ॲक्च्युली नर्सरीला गेलेला आहे, नाहीतर कारण मला त्याची रिॲक्शन शूट करायची होती. बट आय होप त्याने खूप मस्त तिथे एन्जॉय केला असेल, स्नो पाहिला असेल. आणि आय होप घरी आल्यानंतर सुद्धा स्नो असेल तोपर्यंत, सो त्याला इथून घरून सुद्धा पाहता येईल स्नो. आणि सो खूप वेळ झाला स्नो सुरू होऊन, आणि छान वाढतोय स्नो. थोडा वेळ अजून स्नो असणार आहे, दुपारनंतर मग परत स्नो नाही आहे. पण असं काहीसा स्नो दिसतो. हे किचनच्या विंडोमधून तुम्हाला दाखवतेय. थोड्या वेळात मी बाहेर जाणार आहे, छान एक फेरफटका मारून येणार आहे, स्नोमध्ये मस्त वॉक घेऊन येणार आहे मी. सो हा काहीसा असा लुक आहे. चांगला लेअर आलाय इथे, सगळ्या झाडांवरती तुम्हाला लेअर दिसतोय. बाहेर थोड्या वेळाने बाहेर जाणार आहे मी आणि तुम्हाला तिथून दाखवते. सो बस असं छान थंडीचं वेदर असलं, विंटर सुरू आहे, छान थंडी पडलेली आहे. आणि स्नो असला ना की जरा अजून थंडी जाणवते. आणि अशा वेदरमध्ये ना मस्त असं गरमागरम सूप प्यावंसं वाटतं. सो तसंच काहीसा आज बेत आहे. आज मी करणार आहे चिकन सूप. वेदांतला सुद्धा अतिशय आवडतं चिकन सूप. चिकन आणि राईस मस्त असं छान त्याला कॉम्बिनेशन करून खायला खूप आवडतं. आणि मला आणि रोहितला सुद्धा सूप खूप आवडतं. सो आज मस्त असं चिकन सूप मी सकाळीच करणार आहे. सो स्टे ट्यून. आय होप मला तुमच्याशी सूपची रेसिपी शेअर करता येईल. बघूया कसा वेळ मिळतो. सो आता थोड्याच वेळात मी थोडं प्रिपरेशन करणार आहे चिकन सूपसाठीचं. चिकन थोडंसं मॅरिनेट करणार आहे आणि नंतर छान वॉकला जाणार आहे. सो मी जाऊन येईपर्यंत ते छान थोडंसं मॅरिनेट होऊन राहील आणि नंतर मग पुढची तयारी करणार आहे. सो असा काहीसा माझा बेत आहे. आणि बेसिक नॉर्मल चिकन करी आणि राईस असणार आहे. सो लेट्स सी मला किती शूट करायला मिळते आणि तुम्हाला छान रेसिपी शेअर करायला मिळते. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि नवीन असाल तुम्ही चॅनलवरती तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, घेऊन येतच असते. सो स्टे ट्यून. अव्याने उठल्या स्नो पाहिला हो ना. छोट्या आमच्या बाळाने स्नो बघितला पहिला. हा सेकंड स्नो आहे अव्यांचा. अव्यान बॉर्न झाला तेव्हा सुद्धा स्नो होता हो ना. तेव्हा अव्यान आय गेस 1 month or 2 monthsचा असेल जेव्हा स्नो पडला होता हो ना बाळा. तुझे टॉय कुठे आहे? फेवरेट टॉय अव्यांचे न्यू फेवरेट टॉय आहे जे मासीने दिलाय हो ना. दाखवायचं सगळ्यांना काय आहे. सो हे आहे इगली पिगली है ना. इगली पिगली से हाय इगली पिगली. सो हे असं बुक आहे इगली पिगलीज लॉस्ट ब्लँकेट म्हणून. आणि हे वेदांचं खूप फेवरेट आहे. आणि आता थोड्या दिवसांनी अव्यान पण वाचेल. सो त्यातला हा आहे इगली पिगली, ज्याचं सॉफ्ट टॉय आहे. सो मी असं प्रॉपर कवर करून घेतलेलं आहे. सो ग्लव्ज घातलेले आहेत आणि कॅप सगळं कवर केलेलं आहे जॅकेट घालून, कारण का चांगलीच थंडी पडलेली आहे. आणि 2 डिग्री टेम्परेचर आहे सध्या. बिचारी झाडं पण वाकली. तर स्नो आहेत झाडांवरती सगळ्या, आणि ही सगळी झाडं सुद्धा वाकली आहेत. आणि स्नो थोडा ॲक्च्युली मेल्ट पण व्हायला लागलेलं आहे. तर आय डोंट नो मी कशी जाणार आहे इकडून.
चांगलाच लेअर आलाय. नाईस. पण वितळतोय सगळा स्नो. इथे तर काही साचला नाही एवढा. स्नो अजून सुरू आहे पण वितळतोय खाली येऊन. गार्डन मध्ये चालली आहे मी आणि तिकडून मग आपण पार्क मध्ये जाऊया. चांगला स्नो आहे पडतोय आणि वारा आहे आता सुरू झालाय थोडासा. 2 डिग्री. वाव. माझ्या मागून तो असा येतोय तो तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही बट आहे चांगलाच आहे. आणि आता वाजलेले आहेत 12. सो 2 तासात हा एवढा स्नो झालेला आहे. यूकेमध्ये ठिकठिकाणी स्नो आज पडतोय आणि आय थिंक ब्रिस्टल हे ना थोडं खालच्या साईडला येतं म्हणजे साऊथ साईडला आहे. सो तिकडे खूप लेट स्नो पडतो. दरवर्षी ॲक्च्युली ऐकायला मिळतं की अरे लंडनच्या या भागात स्नो पडला, त्या भागात स्नो पडला, पण ब्रिस्टलला स्नो पडत नाही. पहिल्यांदा असं झालं आहे की नोव्हेंबरमध्ये स्नो पडला आहे आणि चांगला टोचतोय मला. चांगलाच आहे स्नो. सो मस्त असा मी स्नोमधला माझा वॉक एन्जॉय करणार आहे. सो आणि तुम्ही सुद्धा हा मस्त स्नो एन्जॉय करा. सो इथे छान स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे. मी अंदाजे घेतलेलं आहे, आम्हाला जितकं हवं तितकं असं. त्यामध्ये घालणार आहे मी मॅरिनेशनसाठी मीठ, काळी मिरी पावडर आणि हळद. छान सगळं एकजीव करून घ्यायचं. झाकण लावून ठेवून देणार आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. जेवढं चिकन आहे त्याच्या अकॉर्डिंगली मी कांदे घेतलेत कारण का आम्हाला सूप जास्त हवं होतं. सो इथे तूप घेतलेलं आहे कुकरमध्ये. त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता घालून मी थोडं परतून घेतलं आहे. जो बारीक कापलेला कांदा आहे तो घालून आता छान परतून घ्यायचा आहे. एकदम छान सॉफ्ट कांदा होईपर्यंत हे मी परतून घेणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं मी मीठसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे कांदा पटकन शिजणार आहे. सो हे मस्त परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. खमंग जेवढा परतून घेऊ ना आणि लो टू मीडियम गॅस ठेवलेला आहे जेणेकरून कांदा करपणार नाही. आपल्याला मऊ कांदा करायचा आहे जेणेकरून त्याचा वास खूप छान येतो. त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, थोडंसं मीठ कारण का ऑलरेडी आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, याचा अंदाज घेऊन मीठ घातलं आहे. छान सगळं परतून घ्यायचं आहे.
ते झाल्यानंतर त्यामध्ये मी चिकन घातलेलं आहे. चिकनला छान कोटिंग करून घेणार आहे मी कांद्याचं, कारण कुकर लावण्याच्या आधी चिकन जर छान परतलं तर खूप छान त्याची चव येते. त्यामध्ये मी 1-1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. कांदा आणि चिकन ह्याची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामुळे 1.5 वाटी पाणी सफिशियंट आहे. आणि कोथिंबीर घालायला कधीच विसरू नका, त्याने खूप एक सुंदर चव येते. आणि असं हे छान सगळं मिक्स केलेलं आहे आणि आपण एक छान 5 शिट्या घेणार आहोत आता कुकरच्या. लो टू मीडियमवर छान शिजतं चिकन आणि असं आपलं मस्त चिकन सूप तयार आहे.